भावनांचं बोट धरून चालणारी आणि यशाचा डोंगर सर करणारी रास म्हणजे कर्क रास होय. तुमचं अंतःकरण हे निर्मळ असतं, म्हणूनच तुम्हाला भाग्याची साथ प्राप्त होते. अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होणाऱ्या लोकांची रास म्हणजे कर्क रास होय. विशेषतः राजकारणात, समाजकारणात तुमची रास यशस्वी होते. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्यासाठी राजयोगकारक असलेले मंगळदेव आपल्या राजराशीत म्हणजे सिंह राशीत विराजमान आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. तसंच लाभेश लाभस्थानात असणं देखील मोठा शुभसंकेत आहे. सप्तमेश शनिदेव भाग्यस्थानात आल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झालेला आहे. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे आणि त्यांच्यापासून अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. म्हणून या काळाचा सदुपयोग करा.